उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज सकाळी अपघात झाला। जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात। नेमकं तुम्ही सकाळी काय बघितले? म्हणजे ते एरोप्लेन पहिल्यांदा गेलं, ते पहिल्यांदा असं वरून गेलं, मग ते फिरून आलं आणि ते गावाकडून असं खालून येत होतं आणि ते असं म्हणजे साईडला असं ते ही होत होतं उलटं असं, आणि ते असं फिरलं, ते जाग्यावर असं टच झालं खाली त्या पट्टीच्या आणि जाग्यावर बराबर असा स्फोट झाला। ते स्फोट झाल्याबरोबर असा खूप मोठा ते आमच्या घरापर्यंत त्याचे पार्ट सगळे उडले आणि ते म्हणजे असं काही दिसलं नाही, तर अचानकच स्फोट झाला। ते टेकल्या बरोबर असं फिरलं गेलं ते जाग्यावरती। म्हणजे हे विमान वरती धावपट्टीला लागत होतं ना, असं वरती गेलेलं, पण ते असं फिरून आल्याबरोबर त्याची अशी कल्टी झाली, असं ते टच झाला, असं त्याचा स्फोट झाला। हां, ते स्फोट झाल्याबरोबर मग आम्ही खूप घाबरलो आणि ते मग तिकडं पलीकडे थांबलो। ते मग ते स्फोट झाला, असा जाग्यावर सगळे बार झाले त्याचे। आपण बघू शकतो उपमुख्यमंत्री अजित पवार ही समोरची ती वरती लोक उभा राहिलेली दिसत आहेत, ती धावपट्टी आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान खाली कोसळलं आणि या ताईंचं घर या ठिकाणी आहे माझ्या पाठीमागे। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो विमानाचेच हे पार्ट पडलेत, आमच्या पाठीमागे आलेत। आम्ही असे म्हणजे आमच्या गाया ही आहेत त्यांचा आम्ही धारा वगैरे सगळं काढलं आणि खया टाकायला आलेलो आणि तो काहीतच ते खड्डे स्कूटी केलेले आम्ही तिथून नुकतंच आम्ही गेलेलो पाठीमागे तोपर्यंत, आणि ते आम्ही टाकत होतो तेव्हा स्पष्ट विमान बघितलं असं गेलेलं, फिरून आल्यानंतर तसं क्रॅक झालं। ते भीषणता किती असेल यावरून लक्षात येत असेल, त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैव मृत्यू झालाय। नेमकं या ठिकाणी काय झालंय प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, ABP माझा, बारामती। वडील गेल्यानंतर कधी माझ्यासारख्याला वडील नाही त्याची जाणीव नाही होती। सॉरी। वकिलाने जात नाही, हत्या नाही, कोणाचे बी काम करायचं कधी विचारलं नाही त्याला, जात विचारलं नाही, फक्त विचारलं।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.